रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज मी बनवणार रुद्रासाठी मटकीची खिचडी. कसं बनवणार ते तुम्हाला सांगते, पण त्याच्या अगोदर ना ह्या रुद्राची थोडी मस्ती बघा. कसं करतो, कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर आणखीन थोडं नाटक करायला शिकलाय तर तो बघा. काय नाटक चालू आहे त्याचं. आजकाल त्याची खूपच मस्ती चालू आहे. ते खूपच मज्जा करतो आणि मस्त खुश राहते. ह्या बिचाऱ्याचं काय सांगताय, ह्याला ना थोड्या दिवसांनी जीवाला चालेल. जीवाला म्हणजे काय, सर्दी खोकला असंच काहीतरी. मग त्यासाठी जरा जिभेला चव यासारखं जरा रुद्रला काहीतरी वेगळं करावं म्हणून म्हणलं आज मटकीची खिचडी. त्यासाठी उभा चिरून घेतलेला कांदा, गाजर आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि लसूण आणि मटकी आणि सोबत त्यामध्ये वाटाणा पण घेतला होता थोडं. त्यामुळे कुकरमध्ये तूप टाकलं. तुपामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता लसूण टाकून परतून घेतलं आणि उभा चिरलेला कांदा आणि वरतून थोडंसं गाजर. पण गाजर आणि वाटाणे ऑप्शनल आहे, तो असं होतं फ्रीजमध्ये म्हणून घेतलं. म्हणून त्यासोबतच वाटाणे आणि मटकी वगैरे टाकली. सोबतच तांदूळ पण धुवून घेतला होता, स्वच्छ तांदूळ धुवून घेतला, ते पण टाकलं. आणि आपले जे बेसिक मसाले असते ते हळद ते सगळं टाकून घेतलं. सोबतच पाणी टाकून जर थोडं जास्तच पाणी टाकणार आहे म्हणजे सुद्धा मऊ छान शिजेल म्हणून. त्यासोबतच थोडं कोथिंबीर पण टाकली. कोथिंबीर असं मस्त कोथिंबीर टाकून मस्त असं कुकर लावला अगोदर. कुकरवरती 4 शिट्ट्या घातल्या म्हणजे असं मऊ छान गाळ शिजेल म्हणून. त्यासाठी मस्त छान अशी खिचडी शिजली होती. अगोदर थोडं ना मला काढून घेतलं, म्हणजे त्यासाठी मी थोडं मॅश करणार आहे, कारण थोडं मोकळं असल्याने तो खाणार नाही, नाटक करणार. मग मॅश करून घेतला आणि त्यासाठी मस्त असं खिचडी करून घेतली होती ना. त्यावरती थोडं तुपाची धार सोडली. मस्त साजूक तुपासोबत इतकी मस्त खिचडी लागत होती सांगू सांग. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.